आमदार रोहित पवार यांनी बोलताना पार्थ पवार यांना जमिनीवर राहा असा सल्ला दिला होता। पार्थ पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी पक्षाचे युवा अध्यक्ष सुहास कदम यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे। रोहित दादा, पार्थ पवार हे गोरगरीब, सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांची कामे जमिनीवर राहूनच करतात, फक्त तुमच्यासारखं कॅमेरा लावून काम करत नाहीत असा टोला लगावला आहे। पार्थ पवार यांनी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी पार्थ पवार यांचे कान टोचले आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही पार्थ यांच्या प्रश्नावर स्मित हास्य करत नातवाला टोला लगावला। खासदार सुप्रिया सुळेंनीही पार्थ यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली। आमदार रोहित पवार यांनी देखील पार्थ यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला आहे। तुम्ही सत्तेत असाल किंवा विरोधात असला, तुम्हाला जमिनीवर राहणं महत्त्वाचं आहे। पार्थने जे विधान केलं ते योग्य नव्हतंच। कुठे ना कुठे घाई गडबडीत होती। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो, सगळे पक्ष आपापल्या पातळीवर ताकद लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना तो पक्ष संपला म्हणून उचित नव्हतं असा शब्द रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती। आमदार रोहित पवार यांच्या या सल्ल्याला सोलापुरातील पार्थ पवार समर्थक सुहास कदम यांनी रोहित पवारांनी पार्थ पवारांना टोला लगावला की जमिनीवर राहून बोलावे, काय तुमची प्रतिक्रिया? हे बघा, मुळात राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे जमिनीवरचे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या देशामध्ये परिचित होते। अजितदादांची सावली, अजितदादाचं रक्त ज्यांच्यामध्ये आहे ते म्हणजे सन्माननीय आदरणीय आमच्या वहिनीसाहेब असतील, पारदादा असेल किंवा जयदादा असतील। विशेषतः मुलांचा जर विषय करायला गेला तर पारदादा आणि जयदादा हे जमिनीवरचेच नेते आहेत। हे अजितदादांना कधीही प्रसिद्धीची हाव अजितदादांना लागली नाही। कॅमेरा बघून कुठं तर काहीतरी यंत्रणा लावून एखाद्या लोकांचं काम करायचं आणि आपण किती मोठे आहोत, आपण कशा पद्धतीने लोकांची कामं करतो, अशा पद्धतीची प्रसिद्धी ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांनी कधी केली नाही आहे। ही त्यांची मुलं आहेत। पारदादा पवार देखील दिवसभरामध्ये अनेक शेतकऱ्यांना, गोरगरीब लोकांना, अनेक ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांना भेटायला येतात, त्यांच्याशी त्यांच्या व्यथा मांडतात। त्यांच्या व्यथेचं निवारण करण्याचं काम पारदादाच्या माध्यमातून होतं। हे ते काही लोकांना सांगून करत नाही किंवा कॅमेऱ्यासमोर करत नाहीत। ज्यांना प्रसिद्धीची हवा असते ते लोक कॅमेऱ्यासमोर काम करतात। ह्यांना कॅमेऱ्याची गरज नाही हो। ह्यांचं नाव जितकं मोठं आहे पार्थ अजित पवार, ह्या नावामध्ये सर्वस्व आहे। कारण की ह्यांना प्रसिद्धीची हवा नाही आहे। त्यामुळं ज्यांनी कोणी सल्ला दिला असेल की जमिनीवर राहून बोललं पाहिजे, ऑलरेडीच पारदादा पवार हे जमिनीवरचेच नेते आहेत, फक्त ते कॅमेऱ्यापासून लांब असतात। काही लोक कसं आहे, त्यांना कॅमेरासोबत घेऊन फिरावं लागतं, कॅमेऱ्यासमोरच लोकांचे कामं करावं लागतात आणि कॅमेरा असेल तरच ते बोलतात, नसेल तरच ते लोकांचे कामं करतात। कॅमेरा नसेल ना तर ते लोकांचे कोणतेही सर्वसामान्य लोकांचे काम करत नाही आहेत। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की रोहित पवार हे कॅमेऱ्यासमोरच बोलतात, नंतर काय बोलत नाही किंवा नंतर कॅमेऱ्यासमोर नंतर काय कामच करत नाही, असं म्हणणं आहे? बघा, आमदार रोहितदादा पवारांनी काल जे काय वक्तव्य केलेलं आहे की पार्थ पवारांनी जमिनीवर राहून बोलावं, अहो ते जमिनीवरचेच नेते आहेत दादा। आमच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही त्यांच्यासोबत राहता, त्यांच्यासोबत तुम्ही सानिध्यात असता, तुम्ही वावरणं देखील त्यांच्या आठवड्यातून 1-2 वेळा त्यांच्यासोबत असतं। तुम्हाला तर माहीत आहे की ते जमिनीवरचे नेते आहेत, त्यांना प्रसिद्धीची कधी हाव नसते, प्रसिद्धी पाहिजे असं त्यांचा विषय नसतो, हे तुम्हाला सगळं माहीत आहे। पण एखादा कॅमेरा समोर आल्यानंतर आपण काय बोलावं ह्याच्यावर देखील काहीतरी निर्बंध असले गेले पाहिजेत। कारण की मला एकच म्हणायचं आहे की ह्या महाराष्ट्राला सर्व श्रोत आहे की पार्थ पवार हे नेते जे आहेत, युवक नेते, हे जबाबदारीने बोलत असतात, अभ्यास करून बोलतात, गोरगरिबांचे कामं करतात, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये एक आदर आहे। ह्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे। ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही सत्तेमध्ये आलो आहे ती महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामं सोडवण्यासाठी, ह्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची समृद्धी वाढवण्यासाठी जो काही विकास हा डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने आदरणीय पारदादा पवार हे काम करत आहेत। एकीकडे तुम्ही बघताय की सुनील तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, नेहमी त्यांच्यावर टीका केली जात आहे सुनील तटकरे यांना, तर त्याच्याकडे कसं बघतात? हे बघा, आदरणीय अजितदादा पवारांनी ज्यावेळेस वेगळा निर्णय घेतला, आम्ही जेव्हा एका राष्ट्रवादीतून 2 राष्ट्रवादी निर्माण झाले तेव्हापासून आदरणीय अजितदादांच्या पक्षाला बदनाम करण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमच्या लाडक्या ताई, म्हणजे त्यांचं भरभरून प्रेम अजितदादांच्या पार्टीवर आहे, ते म्हणजे आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील
किंवा आमदार रोहितदादा पवार असतील यांनी आतापर्यंत आदरणीय अजितदादांना कशा पद्धतीने विलन बनवता येईल, आदरणीय अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांना कशा पद्धतीने खोटं ठरवता येईल, अशा पद्धतीचं कामकाज त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आदरणीय दादाच्या निधनानंतर देखील त्यांनी ज्या पद्धतीच्या बातम्या पेरून प्रसारित करून ज्या पद्धतीने बदनाम करायचं काम केलं हे देखील महाराष्ट्राला माहीत आहे. मी तुम्हाला आज जबाबदारीने सांगतो, या महाराष्ट्रातील सर्वसामान्य अजितदादांचा कार्यकर्ता आदरणीय ह्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब असतील किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असतील, यांच्या पाठीशी आदरणीय अजितदादांचा कार्यकर्ता आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी आहे. अजितदादांचा कार्यकर्त्यासमोर नेतृत्वाच्या बाबतीमध्ये जे देखील यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व स्वतःच्या हातामध्ये घेण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत, असं आमदार रोहितदादा पवारांच्या माध्यमातून किंवा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून वक्तव्य केली गेलेत. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, पार्टी देखील एकत्रित असताना, आम्ही देखील एकत्र असताना, अजितदादा असताना तटकरे साहेबांनी कधीही मला स्वतः नेतृत्व स्वीकारा असं त्यांनी कधी म्हटलेलं नाहीत. त्यांनी मलाच तुम्ही नेता म्हणा असं कधी म्हणलेलं नाहीत. ज्या वेळेस प्रत्येक जिल्ह्याचे, शहराचे, तालुक्याचे निवडीचे विषय असतील, तिथले निर्णय घेण्याचे विषय असतील, ते सगळे विषय सोडवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मला आदरणीय अजितदादांना ह्या बाबतीमध्ये बोलावं लागेल, मी त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही, आदरणीय दादा जसे निर्णय घेतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. म्हणजे एक सांगा, तर तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून जर या महाराष्ट्राची दिशाभूल करणार असाल तर ही दिशाभूल आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण की आम्ही एका घरामध्ये राहतो, आम्ही एका घरामध्ये राहतो, आम्हाला माहीत आहे ना सुनील तटकरे साहेबांनी काय काम केलं आहे, प्रफुल्लभाईंनी काय काम केलेलं आहे, भुजबळ साहेबांनी काय काम केलेलं आहे, धनंजय मुंडे साहेबांनी काम केलेलं आहे. अजितदादांच्या पडत्या काळामध्ये अजितदादांना खऱ्या अर्थाने साथ देण्याचं जर काम कोण केलं असेल तर ह्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून अजितदादांचा सर्वसामान्य कार्यकर्ता हे आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, हे आमच्या सगळ्या मंत्री महोदयांच्या पाठीशी आणि ह्या सगळ्यांच्या पाठीशी आदरणीय अजितदादांचा कार्यकर्ता आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा कार्यकर्ता आज आदरणीय दादा आपल्यात नाही आहेत. आज आमचं सर्वस्व जर कोण असेल, ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जर सर्वस्व कोण असेल तर ते फक्त आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय पारदादा, आदरणीय जयदादा हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत. आम्हाला सगळं कळतं आहे की कोण पक्षासाठी चुकीचं काम करते, कोण पक्षासाठी चांगलं काम करते आणि कोण या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते, आम्हाला सगळं ज्ञात आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.